हाय, आज स्पेशल असं काही नाही. आज होती अवनीच्या स्कूलला सुट्टी. सुट्टी असली की सर्व काही कामे लेटच होतात आणि उठायलाही लेटच झाला. म्हणून फ्रेश झाली आणि कडक असा अद्रकचा चहा ठेवला. कारण की तुम्हाला तर माहिती आहे, चहा घेतला नाही की माझी मॉर्निंग होतच नाही. म्हणून सर्वात आधी चहावरती फोकस केला आणि निवांत बसून चहा पिला. त्यानंतर विचार केला की आता स्वयंपाकच करून घेऊया. कारण की दिवसभर कामे हे पुरतच राहतील. पहिले पोटोबाचा विचार करून घेऊया. आज मला बनवायचं होतं उकडलेल्या बटाट्याची चटणी आणि पोळी. मी कुकरमध्ये बटाटे टाकले आणि त्यानंतर लगेचच कणिक तयार करायला घेतलं. कणिक झालं आणि पोळ्या करून घेतल्या. पोळ्या होईपर्यंत बटाटे उकडले गेले होते. नंतर मग साल काढली, कारण की आज मला चटणी थोडी वेगळ्या पद्धतीने करायची होती. त्यात मला हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि थोडी जिरे याची सर्वांची पेस्ट करून चटणी तयार करायची होती. चटणी तर घेतली मी तयार करायला आणि तयार केल्यानंतर दिसायलाही ती खूप सुंदर दिसत होती, पण मात्र टेस्ट ही नंतरच कळणार होती. त्यानंतर घरात खूप सारी धूळच झालेली होती आणि अवनीलाही आज सुट्टी होती. त्यामुळे म्हटलं अवनीही मदत करेल तर धूळ साफ करून घेऊया. तर मग धूळ साफ करायला सुरुवात केली आणि कम्प्युटरचा टेबल वगैरे सर्व क्लीन केला. त्यानंतर लगेचच कबड दिसलं. मग काय तेही साफ करून घेतलं आणि त्यात माझे कपडेही खूप वॉश करायचे बाकी होते, कारण की आज सर्व घरी असल्यामुळे खूप सारे कपडे निघाले होते. म्हटलं जेवणाच्या आधी कपडेच वॉश करून घेऊया. कपडे वॉश केले आणि मग त्यानंतर लागली जोराची भूक. मग काय जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर आपलं रोजचंच ते काम. जेवण झालं तरी काम आणि जेवणाच्या आधी असलं तरी काम. जेवण झाल्यानंतर भांडे वगैरे क्लीन केले आणि नंतर किचन ओटा पूर्णपणे साफ केला आणि त्यानंतर मग काय थोडीशी बाहेर फिरायला गेली. असा गेला माझा आजचा दिवस. तुमचा कसा गेला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा. बाय.